Hello students and welcome back to our YouTube channel Math Foundation by Purva. आज आपण या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 3.2चा क्वेश्चन नंबर 3, 4 आणि 5 सॉल्व्ह करणार आहोत. एक एक करून हे क्वेश्चन आपण बघूयात आणि ते कसं सॉल्व्ह करायचं हे पण शिकू. प्रॅक्टिस सेट 3.2चा क्वेश्चन नंबर 3 आहे. सबट्रॅक्ट द सेकंड पॉलिनोमियल फ्रॉम द फर्स्ट. दोन पॉलिनोमियल दिलेले आहेत आणि दोघांना सबट्रॅक्ट करायचं आहे. तो सगळ्यात आधी आपण काय करणार, जे पॉलिनोमियल दिले आहे ते लिहून घेऊ. x² मायनस 9x प्लस अंडर रूट ऑफ 3 आणि दुसरा पॉलिनोमियल आहे मायनस 19x प्लस अंडर रूट ऑफ 3 प्लस 7x². ह्या दोघांमध्ये काय करायचं आहे, सबट्रॅक्शन. आणि जेव्हा पण निगेटिव्ह साईन येते त्याच्या पुढं जो पण असेल त्यांना ब्रॅकेटमध्ये लिहायचं. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. कधीही तुम्ही मॅथ्समध्ये निगेटिव्ह साईन सोबत खेळत असाल त्याच्या पुढे जे असेल त्यांना ब्रॅकेटमध्ये लिहायचं, कारण हे सॉल्व्ह करायला खूप इझी होतं. आता आपण काय करणार, ह्या ब्रॅकेट मधल्यांना बाहेर काढू. कसं, सगळ्यात आधी हे जे आहे ते तसंच लिहून घेणार. ब्रॅकेट मधल्यांना बाहेर काढण्यासाठी ह्या निगेटिव्हने सगळ्यांना मल्टिप्लाय करावं लागेल. सो निगेटिव्ह आणि निगेटिव्ह काय होणार, पॉझिटिव्ह. हा निगेटिव्ह आणि हा पॉझिटिव्ह होणार निगेटिव्ह, आणि हा निगेटिव्ह आणि हा पॉझिटिव्ह परत होणार निगेटिव्ह. सो इथपर्यंत आलं. याच्यानंतर तर सिंपल आहे, जे टर्म्स तुम्हाला सेम दिसत आहे त्यांना एकत्र घ्यायचं. सो हा x² आणि हा x² मला सेम दिसतोय. सेकंड आहे मायनस 9x आणि इथंही हा x आहे, याला मी जवळ घेतलं. आणि लास्टमध्ये इथं उरलं प्लस अंडर रूट ऑफ 3 आणि इथून आला मायनस अंडर रूट ऑफ 3. पुढच्या स्टेपमध्ये काय करणार, जे जे तुम्हाला सेम दिसत आहे त्याच्यामधून काहीतरी कॉमन निघेल. सो पहिल्या याच्यामधून x² कॉमन निघाला आणि उरलं 1 मायनस 7. दुसऱ्या याच्यामधून x कॉमन निघाला आणि उरला मायनस 9. साईन व्यवस्थित बघा, प्लस 19. तिसऱ्या याच्यामध्ये काय केलं आपण, अंडर रूट ऑफ 3 आणि मायनस अंडर रूट ऑफ 3 केल्यावर आन्सर मिळालं 0. आता जे ब्रॅकेटमध्ये होते त्यांना सॉल्व्ह करू. x² तसाच राहिला, 1 मायनस 7चा आन्सर आलं मायनस 6 प्लस x मायनस 9 प्लस 19चा आन्सर आलं 10 आणि हा 0 असाच. आता हा जो मायनस 6 होता याला पुढं घेतलं मी आणि x². इथं पण हा 10 पुढं घेतला आणि x. पहिल्या टर्मला मायनस साईन नको आहे म्हणून सगळ्यांना मायनस साईनने आपण परत मल्टिप्लाय करू. सो हा मायनस मायनस काय होऊन जाणार, प्लस, आणि इथं काय होणार मग मायनस 10x आणि हे आपलं आन्सर आलं. सो दोन पॉलिनोमियलचं सबट्रॅक्शन कसं करायचं हे आपण याच्यामधून शिकलो. प्रॅक्टिस सेट 3.2चा फोर्थ क्वेश्चन आहे, ज्याच्यात आपल्याला दिलेल्या दोन पॉलिनोमियलला मल्टिप्लाय करायचं आहे. ओके, सो जे दोन पॉलिनोमियल दिले आहेत त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. सगळ्यात आधी आपण काय करणार, मग 2y प्लस 1 हा फर्स्ट पॉलिनोमियल आहे आणि दुसरा पॉलिनोमियल आहे y² मायनस 2y³ प्लस 3y. करताना काय करायचं, पहिल्या पॉलिनोमियलची जी फर्स्ट टर्म आहे त्याच्याने ह्या पूर्ण पॉलिनोमियलला मल्टिप्लाय करायचं. सो आपण इथं लिहिणार 2y y² मायनस 2y³ प्लस 3y. सेम गोष्ट करायची या दुसऱ्या टर्मने. सो प्लस 1 मी इथं लिहिलं, परत y² मायनस 2y³ प्लस 3y. ठीक आहे. आता हा फर्स्ट टर्मने यांच्या प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करायचं. सो मी आता इथं स्क्वेअर ब्रॅकेट लिहिते. सो सगळ्यात आधी आपण काय करणार, 2y मल्टिप्लाइड बाय y². सेकंड टाइम मध्ये काय करणार, इथं पॉझिटिव्ह लिहिलं मी प्लस आणि 2y
मल्टीप्लाइड बाय हे जे -2y³ होतं तो आपण इकडे लिहून घेतला. दुसऱ्या याच्यामध्ये ह्या 2y ने ह्या +3y ला मल्टिप्लाय केलं. सो 2y + 3y. आता सेम गोष्ट इकडे आपण जशी केली तशी इथं करायची. पण आपल्याला माहिती आहे की 1 मल्टिप्लाइड बाय कुठला पण नंबर केला तर आन्सर तोच नंबर येणार आहे. म्हणून या साईडला हा जो पॉलिनोमियल होता तो आपण तसाच लिहून घेऊ. y² - 2y³ + 3y. नेक्स्ट स्टेपमध्ये काय करणार, हे सगळे स्क्वेअरला एक एक करून सॉल्व्ह करू. सो 2y मल्टिप्लाइड बाय y² काय येणार आहे 2y³. ही प्लस साईन इथे आली. नेक्स्ट स्टेपमध्ये 2y मल्टिप्लाइड बाय 2y³ आणि हा मायनस साईन आहे. सो मायनस साईन आहे म्हणून आधीच आपण ब्रॅकेटमध्ये लिहून घेतला. त्याच्यानंतर आपण काय करणार, ह्या 2 ने याला मल्टिप्लाय करू आधी, विच इज आलं 4. नंतर या y ने ह्या y³ ला मल्टिप्लाय केलं, आन्सर आलं y⁴. हा प्लस साईन इथं आला. नेक्स्ट याच्यामध्ये काय येणार मग 2y प्लस आय थिंक इथं मल्टिप्लिकेशन होतं, माझ्याने चुकून प्लस लिहिलं गेलेलं आहे. सो 2y मल्टिप्लाइड बाय 3y. सो परत आपण काय करणार 2 मल्टिप्लाइड बाय 3 करणार, आन्सर आलं 6. y मल्टिप्लाइड बाय y येतं y². आणि हा सेकंड पॉलिनोमियल तसाच्या तसा इथं आला. ठीक आहे. आता नेक्स्ट स्टेपमध्ये काय करणार, जे पॉलिनोमियल तुम्हाला सेम दिसत आहे त्यांना एकत्र लिहायचं. सो इथून 2y³ आलं आणि इथून -2y³ ला आपण एकत्र आणलं. प्लस मायनस काय होतं मायनस. सो -5⁴ आलं. हा आला +6y⁴ आणि हा आला +y². आणि लास्टमध्ये उरलेला जो आपला +3y होता त्याला आपण लिहिलं. 2y³ आणि -2y³ कट झाले कारण एकाची साईन पॉझिटिव्ह आहे आणि एकाची साईन निगेटिव्ह आहे म्हणून ते कट झाले. नेक्स्ट स्टेपमध्ये काय येणार, हा -4y⁴ आला. 6y² आणि y² याच्यामधून आपण एक y² कॉमन काढू शकतो. तर ब्रॅकेटमध्ये काय होणार मग 6 + 1 आणि हा +3y आला. सो आपलं लास्ट आन्सर उरलं -4y⁴ + 7y² + 3y. दिस इज अवर आन्सर. सो हा जो प्रॉब्लेम होता हा तुम्हाला थोडा कठीण वाटला असेल कारण याच्यात खूप मल्टिप्लिकेशन होते, खूप ॲडिशन सुद्धा करायचे होते. पण अशाच टाईपचे प्रॉब्लेम तुम्हाला एक्झाममध्ये येतील. सो छोटे छोटे स्टेप्स करणं खूप इम्पॉर्टंट आहे कारण त्याच्यामध्ये तुमच्या चुका कमी होतात आणि जे पण आन्सर येतं ते एकदम परफेक्ट आणि करेक्ट आन्सर असतं. आता आपण प्रॅक्टिस सेट 3.2चा क्वेश्चन नंबर 5 बघू, ज्याच्यात आपल्याला 2 पॉलिनोमियल दिले आहेत आणि यांना आपल्याला डिवाइड करायचं आहे. सगळ्यात आधी आपण ज्या पॉलिनोमियलला डिवाइड करायचं आहे म्हणजे x³ - 64 याचा इंडेक्स फॉर्म लिहून घेऊ. इंडेक्स फॉर्म काय असतो आणि तो कसा क्रिएट होतो हे जर तुम्हाला माहिती करायचं असेल तर याच्या आधीचे व्हिडिओज बघा. मी इथं डायरेक्टली याचा इंडेक्स फॉर्म लिहिते, x³ + 0x² + 0x - 64 हा याचा इंडेक्स फॉर्म आला आहे. आणि सेम हेच आपण इथं लिहून घेणार, x³ + 0x² + 0x आणि -64. याला आपल्याला कशाने डिवाइड करायचं आहे x - 4 ने. सो इथपर्यंत तुम्हाला कळालं की आपण इंडेक्स फॉर्म लिहिला आणि आपण एक स्ट्रक्चर बनवून घेतलं ज्याच्यात आपल्याला x - 4 ने ह्या इंडेक्स फॉर्मला डिवाइड करायचं आहे. नेक्स्ट स्टेपमध्ये आहे x - 4 ला कशाने मल्टिप्लाय केलं तर x³ होणार. करेक्ट, x² ने. सो आपण करून घेऊ. x - 4 ला जेव्हा आपण x² ने मल्टिप्लाय करतो तर ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन x³ होणार, पण ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन होणार -4x².
सो हेच आपण इथे लिहून घेतलं, एक्स क्यूब मायनस 4x². यांना निगेटिव्ह जेव्हा करू तेव्हा यांची साईन चेंज होते. सो एक्स क्यूब इथं पॉझिटिव्ह होता, तो इकडं झाला निगेटिव्ह, आणि हा जो मायनस साईन निगेटिव्ह होता हा झाला पॉझिटिव्ह. सो पॉझिटिव्ह एक्स क्यूब आणि निगेटिव्ह एक्स क्यूब आन्सर येतं 0. 0 प्लस 4 आन्सर येतं +4, आणि हा जो x² होता याला आपण असंच लिहिलं. पुढचं जेवढे पण टर्म होते ते आपण खाली लिहून घेऊ. फर्स्ट स्टेप कळाली. सेम स्टेप अप्लाय करायची आता सेकंडसाठी. याच्यामध्ये काय करणार आपल्याला आता, x - 4ला कशाने मल्टिप्लाय केलं तर 4x² बनतो. नेहमी हा फर्स्ट टर्म आणि हा फर्स्ट टर्म बघायचा की याला आपल्याला ह्या फॉर्ममध्ये आणायचं आहे. सो x - 4ला जेव्हा मी 4x ने मल्टिप्लाय करणार तेव्हा दोघांचं मल्टिप्लिकेशन 4x² होणार, आणि ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन काय होणार, 16x, ते पण निगेटिव्ह साईनने. सो सेम इथं मी लिहून घेतलं +4x, आणि इथं आलं 4x² मायनस 16x. अगेन ह्या दोघांना आपल्याला सबट्रॅक्ट करायचं आहे, आणि जेव्हा आपण सबट्रॅक्ट करतो तेव्हा यांची साईन चेंज होते. सो आता +4x² आणि -4x² 0 होणार, +0 आणि +16 होतं +16, आणि यांचा जो व्हेरिएबल होता x तो तसाच लिहिला. आता हा -64 आपण खाली लिहून घेतो. नेक्स्ट, x ला कशाने मल्टिप्लाय केलं तर 16x बनेल. इथं आपण परत लिहू, x ला जर 16 ने मल्टिप्लाय केलं तर बनतो 16x, आणि 16 मल्टिप्लाइड बाय 4 होतं 64. सो सेम इथं लिहिणार, 6 ने मल्टिप्लाय करू तर आन्सर येणार 16x - 64. या दोघांना सबट्रॅक्ट करू तर यांची जी ही साईन आहे ही चेंज होणार, आणि 16x - 16 होतं 0, -64 आणि +64 होतं 0. इथपर्यंत कळालं आहे. आता आपल्याला ह्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे, डिव्हिडंड, डिव्हायझर, कॉशंट आणि रिमाइंडर. सो सगळ्यात आधी याला म्हणतात डिव्हिडंड. दिस इज नोन ॲज डिव्हायझर. खाली असतो 0 + 0. दिस इज नोन ॲज रिमाइंडर, म्हणजे तो उरलेलं काय आहे ते दाखवतं, आणि याच्या वरचं आहे याला म्हणतात कॉशंट. हे सगळे टर्म्स यूज करून आपण हे जे दिलेलं इक्वेशन आहे ते लिहू. आता मी इक्वेशन इथं लिहिते कारण माझ्याकडे जागा नाहीये. सो डिव्हिडंड म्हणजे काय येणार, ही टर्म. एक मिनिट, मी हे जे आपण आधी लिहिलेलं होतं त्याला इरेज करू, म्हणजे मग आपल्याकडे जागा उरेल. ठीक आहे. आता इक्वेशन काय दिलेलं आहे, डिव्हिडंड इक्वल टू डिव्हायझर मल्टिप्लाइड बाय कॉशंट प्लस रिमाइंडर. ठीक आहे, हे इथं येत नाहीये म्हणून मी खाली लिहून घेतलं. डिव्हिडंड काय आपल्याकडे, x³ प्लस 0x² प्लस 0x - 64. डिव्हायझर आहे आपल्याकडे x - 4, याला ब्रॅकेटमध्ये लिहिते मी, मल्टिप्लाइड बाय कॉशंट दिलेला आहे x² प्लस 4x प्लस 6, आणि रिमाइंडर आहे 0. सो अशा प्रकारे हा आपण डिव्हिजनचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला आहे. याच्यात फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची असते की हा फर्स्ट टर्मला आपण ह्या फर्स्ट टर्म प्रमाणे कसं आणायचं. सो सेम आपण सगळीकडे तेच केलेलं आहे. आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत सुद्धा हे व्हिडिओ शेअर करा.